तुम्ही पण जर घर बांधायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. आणि आज आपला मित्र यार शिवदास मगदूम आपल्याला भेटायला आलाय. तू स्टुडिओमध्ये आलायस आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती आज तुझ्याकडनं हवी आहे. तर म्हणून तुझी लाईफ जी सुरू झाली आहे त्यामध्ये तुला आजपर्यंत तुझ्या किती साईट्स झालेल्या आहेत म्हणजे सिव्हिल सेक्टरमध्ये? जवळ-जवळ 15 ते 20 रेसिडेन्शियल बंगलोची साइट्स माझ्या कंप्लीट आहेत. ओके. हा बिझनेस स्टार्ट करून जवळ-जवळ मला 4 वर्ष झाली. बर. 15 साईट्स मध्ये एक्सपिरियन्स प्रत्येक साईटचा वेगवेगळा. प्रत्येक साईटचं वेगळं हो. आहे. चॅलेंजेस 100% भरपूर आले हो, असतात. भरपूर चॅलेंजेस असतात. या साईटमध्ये लोक कामं देतात. हो. प्राइस मध्ये घासाघासी होती का कस्टमर कडनं स्क्वेअर जस फीट? कसं असतंय, प्रत्येक क्लायंट हा वेगळा विचारात असतोय. हो. त्यानंतर त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार आम्ही एस्टिमेट बनवतो. हम्म. त्यात निगोशिएशन एस्टिमेट मध्ये हां, 100% एस्टिमेट होत असणार आहे. त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल ना, त्या पद्धतीने आपण मला एक विचारायचं असं होतं की आता समजा एखाद्या सिव्हिल इंजिनियर सोबत आपण टायअप करतोय किंवा आपण त्याला काम देतोय आणि त्यांनी कोटेशन फॉर एक्झाम्पल एक 2,000 रुपये पर स्क्वेअर फीटचं आपल्याला दिलं, हां. बार्गेनिंग करून आपण 1,800 रुपयाला ठरवलं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तोंडीच ठरतात का काही लेखी पण गोष्टी होत असतात अग्रीमेंट टाईप? ॲग्रीमेंट हे होत असतंय. समजा त्याचं पोझिशन लेट झालं किंवा त्याच्या कामामध्ये जे काय क्वालिटी देणार आहेत हे लेखी मिळतं आपल्याला. हो, लेखी मिळते सगळं. अग्रीमेंटचं स्वरूप काय असतं नक्की, म्हणजे काय काय parts? ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असतंय, बांधकाम करत असताना 9 इंची घ्यावं, 6 इंची घ्यावं की 4 इंची घ्यावं. म्हणजे काय देणार आहे? डिटेलिंग असते. टाईल्स कोणत्या पद्धतीचे यूज करणार, कोणत्या कंपनीचे. मटेरियल कुठलं वापरणार, त्या सगळ्या गोष्टी. समजा एखाद्या ओळखीचा सिव्हिल इंजिनियर आहे आणि अग्रीमेंट एखाद्या कस्टमरने केलं, त्याचा फटका काय बसू शकतो, म्हणजे भविष्यात सिव्हिल इंजिनियर तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो? आता कसं आहे, सध्याला रेट हे महिन्या-महिन्याला चेंज होतात. रेट मटेरियलचे. मटेरियलचे प्रत्येक मटेरियलचं रेट प्लंबिंगमध्ये पाईप्स असू देत किंवा फिटिंग मटेरियल असू दे. हम्म. हे रेट महिन्याला चेंज होत असल्यामुळे ना, कोटेशन खाली वर होत कोटेशनमध्ये असतं. फरक पडतो. मग ह्यामध्ये कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी एकदा कोटेशन फायनल केली की संपली. बरोबर. रेट कमी झाला तर तो सिव्हिल इंजिनियरचा फायदा आहे, रेट वाढला तर त्याचा लॉस आहे. लॉस हो. पण स्पेसिफिक अशा गोष्टी मेन्शन असतात अग्रीमेंट मध्ये की ह्या कंपनीचा आम्ही तुम्हाला प्लंबिंग मटेरियल वापरणार आहे किंवा हे टाईल्स वापरणार आहे. हां, आपण घर बांधत असताना प्रत्येक मटेरियलचं स्पेसिफिकेशन सेपरेट असतं. कंपनीचं कोणत्या कंपनीचं मटेरियल यूज करणार, हे सगळं त्यामध्ये दिलेलं असतं. बरेचसे सिव्हिल इंजिनियर छान पद्धतीने काम करतात, म्हणजे त्या सेक्टर बद्दल आपल्याला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. म्हणजे बरेचसे नावाजलेले सिव्हिल इंजिनियर आपल्या सांगली मिरज कुपवाड किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. असे पण काही लोक आहेत ज्यांचं कामाची क्वालिटी जी सांगितलेली असते ती मिळत नाही. लेबरच्या बाबतीत तुझं काय मत आहे, म्हणजे लेबर इझिली मिळतो का तुम्हाला? आता सध्याला मेन आपल्या सिव्हिल फील्डमध्ये लेबरचाच जास्त प्रॉब्लेम आहे. लेबर टाईमवर न येणं, ह्या गोष्टी काय होतात. काय अडचणी फेस करायला लागतात दिवसभरामध्ये लेबर रिगार्डिंग, तुम्हाला काय काय अडचणी फेस करायला लागतात? आता समजा सकाळी एकदा प्लंबर एखादा आहे किंवा फरशीवाला एखादा आहे, तर सकाळ सकाळी कॉल रिसिव्ह हां. ह्या गोष्टी वगैरे झाल्या, तर साईटवर शेवटी ओनरला तुम्हाला आन्सर करायचं आहे. आता आजपर्यंत तुमच्या ज्या 15 साईट झाल्यात किंवा आता ज्या चालू साईट आहेत त्यामध्ये किती लेबर येतात तुमच्याकडे तरी? किती मिस्त्री वगैरे किती असेल अंदाजे? तसं सांगू शकत नाही. तसं म्हणजे भरपूर असे साईट चालू असतात आणि त्यामध्ये ही लोक डेली बेसिसवर डेली यांचं सगळं मेजरमेंटवर काय असेल ते स्क्वेअर फुटावर यांना काम दिलेलं असतं. आपण RCC वर्क करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला एकतर आयटम रेट किंवा स्क्वेअर फीटवर दिलेलं जातं. म्हणजे अंगावर खोलून त्याचं काम हां. करतो. मग ते वेळेत काम नाही केलं तर ती जबाबदारी कोणाची, त्या टेक्निशियनची का सिव्हिल इंजिनियरची? सिव्हिल इंजिनिअरचीच असते. कारण ते काम करून घेणं हां, तुझं. काम करून घेणं आपली जबाबदारी आहे. मग ह्या सेक्टरमध्ये आपण जे कारागीर ठरवतो, म्हणजे वेगवेगळे सिव्हिल इंजिनियर वेगवेगळ्या कारागिरांना काम देत असतात, तर कॉस्ट कटिंग कारागिराच्या मजुरीमध्ये सुद्धा असणार आहे असं मला वाटतं. त्या संबंधित जरा सांगतो, म्हणजे पैसे वाचवण्यासाठी स्किल कारागीर सुद्धा काही सिव्हिल इंजिनियर हायर करतात का, म्हणजे हे चालतं का तुमचं? नाही, तसं करून चालत नाही, कामच हलते. होय. टफ काय जातं, मिस्त्री मिळणं टफ जातं का म्हणजे त्याच्या हाताखालचा जो लेबर असतो तो मिळणं टफ जातं? मिस्त्री मिळणं टफ जाते. म्हणजे स्किल वर्कर, हां, स्किल्ड वर्कर लेबर इझिली अवेलेबल. आज तरी सर्वसाधारण म्हणजे काही कारणास्तव तुम्ही डेली बेसिसवर सुद्धा हजेरी जी चालू आहे मिस्त्रीची वगैरे, तर ती कशा पद्धतीने सुरू आहे आता एक टेंटेटिव्ह आपल्या भागामध्ये?
एक सिव्हिल इंजिनियर या नात्यानं तुला जेवढं नॉलेज आहे त्या हिशोबाने आता एक साधा लेबर किती पैसे घेतो दिवसभराच्या कामाचे? स्किल्ड लेबर आहे तो त्याची हजेरी 1200 रुपये पर डे असते. सांगली मिरजमध्ये 800 रुपये पर म्हणजे डेची चालू रेग्युलर आहे. मजुराचे 800 आणि हां 1200 रुपये आहे. आणि फुल म्हणजे तयार मिस्त्री असेल, जरा एक्सपिरियन्स जास्त असेल तर मग त्याच्यापेक्षा पण जास्त. हां जास्त. मटेरियल चॉईस ही कस्टमरने करावी का सिव्हिल इंजिनियरच्याच डोक्याने मटेरियल सिव्हिल घ्यावं? इंजिनिअरच्या डोक्याने करावे आणि त्याला माहिती असते की हे वापरून काय होणार काय नाही. मला एक मटेरियल बाबतीत विचारायचं होतं की आपण एखादं मटेरियल चॉईस करतोय हम्म. तर त्याच्या क्वालिटीवर का बाहेरून ते कसं दिसतंय, ते दिसायला किती छान दिसतंय, या गोष्टीवर कशावर क्वा- फोकस करावं म्हणजे? क्वालिटी पण बघितली पाहिजे. कधी कधी काही गोष्टी दिसायला छान असतात पण क्वालिटी. हां क्वालिटी नसते. ही साईट फक्त क्लायंटच्या म्हणजे त्यांचं नाव आपण ओपन करणार नाही आहे, पण क्लायंटची चॉईस लवकर होत नाही म्हणून साईट पुढे 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 चालली आहे, असं कधी झालंय का? झालेलं आहे भरपूर वेळा झालेलं आहे. भरपूर वेळा. मग त्यावेळेस तुमची काय कंडिशन असते? काय म्हणजे फ्रीली बोलते की बाबा तसं काय चूक तुमची तर नसते. हां ह्यावर फायनान्शियली तुम्हाला काय फटका बसतो का? म्हणजे लेबरचा वगैरे काय? जर ते लवकर चॉईस केले नाही मटेरियल तर रेट्स वाढले तर त्याचा फटका आपल्यालाच बसणार. सिव्हिल सेक्टरमध्ये सिमेंट आणि स्टील या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त रेट फ्लक्च्युएट कुठल्या कॅटेगरीचे होतात? स्टीलचं होत असतं काय काय रेट आहे आता अंदाजे सांगितलं बरोबर? कारण काय एवढं माहिती नाही. म्हणजे रोज बदलत असतो स्टीलचा, रोज नाही असं 15 दिवसातून एकदा 15 दिवसातून. रेट चेंज होईल. आणि सिमेंटमध्ये सिमेंटमध्ये नाही काय होत. तुम्ही काय प्रेफर कराल सिव्हिल सेक्टर रिगार्डिंग? एखाद्यानं घर बांधायचं म्हणलं तर कुठलं ब्रँड सिमेंटमध्ये बेस्ट आहे तुझ्या हिशोबाने? अल्ट्राटेक एसीसी हे बेस्ट. अल्ट्राटेक बेस्ट आहे. आणि स्टीलमध्ये कुठलं बेस्ट आहे? स्टीलमध्ये राजुरे आहे, जिंदाल आहे, टाटा. टाटा. टाटा सगळ्यात बेस्ट असेल असं वाटतं. हो सगळ्यात बेस्ट. तुम्ही आता प्रेफर काय करताय ॲज अ सिव्हिल इंजिनियर? तुम्ही जेव्हा साईट घेताय तर त्यावेळी सिमेंटमध्ये काय प्रेफर करताय? सिमेंटमध्ये एसीसी सिमेंट यूज करतो. हां. त्यानंतर राजुरी हे स्टीलमध्ये यूज करतो. का एसएससीच का? म्हणजे ह्यामध्ये असं काय वेगळं आहे का? कॉस्ट कटिंगच्या बाबतीत कॉस्ट कटिंग नाही. Quality. रेग्युलर सिमेंटपेक्षा त्याची क्वालिटी पूर्ण झाल्यानंतर जरा फिनिशिंग म्हणा किंवा मजबूत स्ट्रॉंग असतं? हां स्ट्रॉंग. आणि स्टीलमध्ये कुठलं यूज करतो तुमच्या? राजुरी, प्लंबिंगमध्ये कुठलं मटेरियल आपण? फिनॉलेक्स आणि ॲस्ट्रॉल. दोन्हीमध्ये काय फरक आहे फिनोलेक्स आणि ह्याच्यामध्ये? तेवढं काय माहिती नाही कंपनीचं. रेग्युलर दोन्ही आहे. कंपन्या ब्रँड आहेत, हो. पण मॅक्झिमम तुमच्या तर एवढ्या साईड फिनॉलेक्स हे जास्त आम्ही प्लंबिंगमध्ये यूज करतो. फिनोलेक्स हे ब्रँड आहे म्हणजे होय brand. रेग्युलर लहान मुलांना सुद्धा फिनोलेक्स माहिती आहे. फिनोलेक्सचं परवा तुम्ही हे बघितलं का? पंढरपूरमध्ये त्यांनी बॅग वाटल्या, त्यातनं ब्रँडिंग फिनोलेक्सने एकदम जबरदस्त केलं. आपल्या सिव्हिल सेक्टरमध्ये बजेट ज्यावेळेस ठेवतोय माणूस, एखादं 2 BHK बांधायचं झालं तुम्ही त्याला कोटेशन काढून देताय 25 लाख रुपये झाले, हम्म. तर कधी कधी कमी जास्त अमाऊंट होत असते मागून. थोडेफार पैसे जास्त ठेवायला पाहिजे, पण ते थोडेफार म्हणजे किती? म्हणजे तुम्ही समजा 35 लाख रुपये आपण एखाद्या अमाऊंट समजा 25 लाखाचं त्यांचं एस्टिमेट असेल हां. तर ते रेट चेंज होणार हे होत राहणार. त्यामुळे ना पकडून वरती एक 5 ते 6 लाख रुपये एक्स्ट्रा जातातच. जातात, ही फिक्स आहे. फिक्स आहे. पेमेंट स्ट्रक्चर कसं असतं? म्हणजे आता समजा 25 लाखाचं माझं घर हां बांधायचं फायनल झाले, तर पैसे कसे कसे द्यायचे मला तुम्हाला? हे स्टेप वाईज द्यायला लागतंय. पहिला फर्स्ट ॲडव्हान्स असतंय. ॲडव्हान्स किती पर्सेंट असतं आता 25 लाखाचे? 10% असतं. 3%. मग त्यात काय होणार? त्यामध्ये तुमचं फाउंडेशन पूर्ण होणार. हां. बेड कॉन्क्रीट लेवल आलं की हे सेकंड हम्म. इन्स्टॉलमेंट दिली. आणि त्यानंतर सेकंड स्टेप काय असणार? तुमचा त्यानंतर advance? बेड कॉन्क्रीट झाल्यानंतर कॉलम कास्टिंग, नंतर ब्रिकवर त्यावेळेस किती पेमेंट द्यायला लागतं? असं 10% म्हणजे स्लॅबच्या 10% वेळेस स्लॅब असतं. हां 10% द्यावं लागतं. 10% आणि स्लॅबच्या वेळेस 25% द्यायला लागतं. स्लॅबला कॉस्ट म्हणजे खर्च जास्त असतो. होय. फर्स्ट स्लॅब असतो त्यावेळेस. म्हणजे हे सर्वसाधारण एक 2 BHK अराउंड 1-1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. हम्म. आणि त्या प्लॉटमध्ये किती स्क्वेअर फीट? एक ॲव्हरेज एक 750-800च्या आसपास किंवा 900 पर्यंत पण 900 पर्यंत बिल्टअप होऊ शकतो. बसू शकतो. 8 ते 9 महिन्यात 2 BHK 900 स्क्वेअर फूटचा बंगला पूर्ण होऊ शकतो. जर अमाऊंट रेडी असेल क्लायंटकडून, पैशाची काही अडचण असेल ना, तर 8 ते 9 महिन्यात पूर्ण होतो.
काही अडचणी आल्या पेमेंट कमी असेल किंवा हा जो कस्टमरचा प्रॉब्लेम हा झाला, कस्टमरचा प्रॉब्लेम. पण मटेरियल अवेलेबिलिटी नसेल वगैरे लेट झाली डिले साईड तर मॅक्झिमम लेट किती होते काय मॅक्झिमम 2 महिने जास्त. तेवढा अप्रॉक्स हं. म्हणजे तुम्ही ते क्लायंटला बोलून ठेवता diary मध्ये तसं? आपण ठरवलेल्या टायमात कधी होतच नसते, तर पुढं माग होत असते साईडला. थोडं मिसलीस चालतं. मला असं विचारायचं होतं की 25 लाख रुपये आपण बजेट ठरवले, हां. आपण 25% तुम्हाला स्लॅबमध्ये दिल्यात, तर समजा फर्स्ट स्लॅब आपला ज्यावेळेस होते सॉरी, तर त्या स्लॅबमध्ये जर काही कामामध्ये प्रॉब्लेम आले, फॉर हं. एक्झाम्पल आता शेवटी सिव्हिल सेक्टर आहे, हं. तर एखादा ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा एखाद्या लेबरला काहीतरी लागू शकतो किंवा काहीतरी दुर्घटना होऊ शकते, तर ॲज अ ओनर म्हणून त्या घर मालकांनी आणि सिव्हिल इंजिनियरनी दोघांनी सुद्धा त्या कारागिरांची काळजी घेतली पाहिजे. होय. तर तू काय सजेस्ट करतोस की बाबा टेक्निशियनला काम करत असताना काय पद्धतीने काम करायला पाहिजे, कोणकोणत्या सेफ्टी हां. फीचर्स घालायला पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय? सेफ्टी शूज असेल, हेल्मेट असेल, जॅकेट हे वापरलं पाहिजे साईटवरती. तर नॉर्मली घातलं जातं का? नाही, आपल्या इथं नाही. तुम्ही सांगता अपार्टमेंट्स का नाही घाला म्हणून? आम्ही सांगतोय, त्याचा जो ठेकेदार असतो, कॉन्ट्रॅक्टर असतो, हा, मग त्याला सांगितलं जाते. पण ते आपल्या इथं अजून तसं एवढी अवेअरनेस प्रॉपरली नाही अपार्टमेंट्समध्ये नव्हतात, पण रेसिडेन्शियलमध्ये कोण आहे. जास्त सेफ्टी असं बघत नाही. हो, पण घातलं पाहिजे. केलं पाहिजे. हो. त्याचा म्हणजे त्यांच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असणार आहे. होते. हा विषय निघाला म्हणून सांगतो की आता विचारतोय मी तुला की गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्यानुसारचे घ्यायला लागणाऱ्या परमिशन्स आहेत, हं. बांधकाम परवाना आणि बाकीच्या सगळ्या, ह्या कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कस्टमरनं करायचं का तुम्ही करायचं? सिव्हिल इंजिनियरनं करायचं, करून द्यायचं बांधकाम परवाना वगैरे? हां, बांधकाम परवाना हे सिव्हिल इंजिनियर्स करून द्यायला पाहिजे. हो, कारण गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे त्याला माहीत असते, साईड मार्जिन किती सोडावं लागते, काय त्यानुसार सगळं प्लॅन करून. प्लॅनिंगचं ठीक आहे, पण महापालिकेतनं त्या परमिशन्स वगैरे घेऊन येणं हे काम कोणाचं आहे, सिव्हिल इंजिनियरचं का ते क्लायंट्स असते. क्लायंटचं असतं? आपण कधी प्लॅन कधी डिझाईन करून. मदत करता का तुम्ही त्या होय, केसमध्ये? करतोय. तुमच्या रेफरन्सनं मदत होत असेल. होते. आपण घर बांधतोय तर हं. वास्तू किती मॅटर करते आपल्या ह्याच्यामध्ये? 100% वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलंच पाहिजे. नाही बांधलं तर त्याचे इम्पॅक्ट. असं होत नाही, काही 100% कधी होत नसते. 4 कोप. आत्ता ट्रेंड काय चालू आहे आत्ता, म्हणजे ह्या 2-4 वर्षामध्ये वास्तुशास्त्र हा विषय मला होय, वाटतं वास्तुशास्त्र आधी लोक एवढं बघत महत्व नव्हतं. देत नाही. सिव्हिल सेक्टरमध्ये तुम्ही गेली 4 वर्ष झालं काम करता, तुमचं फर्मचं नाव काय आता? गुरुकृपा असोसिएट्स. गुरुकृपा असोसिएट. मॅक्झिमम बंगलोमध्येच काम केलंय आपण. रेसिडेन्शियल बंगलो. अच्छा. सगळ्यात म्हणजे सांगली आपल्या इथलं लोकल सोडून बाहेर कुठं काम केलं आपण? कोल्हापूरपर्यंत काम केलेलं आहे. कोल्हापूर. सगळ्यात मोठं काम काय आहे तुमच्या लाईफमध्ये? आता सगळे बंगलोरीच काम होत आहे. आतापर्यंत तू जेवढे बंगले बांधलास त्यामधलं सगळ्यात मोठं काम तुझ्या लाईफमधलं कुठलं आहे, म्हणजे सगळ्यात मोठं होतं आजपर्यंत? तसं म्हणजे सगळे म्हणजे सगळे बंगल्याचीच काम आहे, ॲव्हरेज आहेत सगळे. ॲव्हरेज म्हणजे त्याच रेंजमध्ये. सगळ्यात जास्त त्रास झालेल्या हं. साईटचं एखादं लोकेशन फक्त सांग, मला नाव वगैरे नाही. मी तसं काय सांगू नको शकतो सांगायला. असं ओपनली नाही सांगू शकत आपण, पण हा बाबा ह्या साईडमध्ये मला फार त्रास झाला, म्हणजे फार वेळ लागला आणि मेंटल हॅरॅसमेंट झाली, पण काम झाल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळालं, असं सेट होती. कुठल्या सिटीमध्ये होती तेवढी सिटी? मिरजमध्ये. मिरजमध्ये. आठवल्यानंतर अजून बी कसं वाटतं बाबा झालं. हो. हे सिव्हिल आजचा आपला जो प्रॉडक्ट आहे, पर्सनली म्हणजे मला मनापासून सांगायचं गुरुकृपा असोसिएट बाबतीत तुझ्या बाबतीत मला बऱ्याचशा लोकांचे चांगले चांगले फीडबॅक आले. इवन तुझे कामाची कमिटमेंट आणि वेळेत काम डिलिव्हर आणि क्वालिटी काम, जरी वेळ लागत असेल एखादा महिना 2 महिने, तर फास्ट फास्ट काम नसतं तुझं, एकदम परफेक्ट काम असते. आणि त्या रिगार्डिंग मला पर्सनली बऱ्याचशा लोकांनी रेफर पण तुझा चांगला करतात हे मला माहिती आहे. तर तुझे जे आत्ता कस्टमर्स आहेत हां. त्यांचा फीडबॅक कसा आहे? त्याबद्दल इतरांना माहिती देतात. आज तू एवढा वेळात वेळ करून आलास आमच्या स्टुडिओला आणि तू एवढी माहिती छान पद्धतीने आम्हाला दिलीस, तर
तर फक्त जाता जाता आम्हाला एक क्वेश्चन म्हणजे रॅपिड फायर आपण हे करूया, 1-2 मिनिटामध्ये आपण हा पॉडकास्ट संपवूया, तुझा मग आम्ही जास्त वेळ घेणार नाही. तर पैशाची जुळणा ही कॅश मध्ये असेल तर घर बांधावं का लोन काढून बांधावं, दोन्हीपैकी कुठला ऑप्शन कॅश असेल तरच घर बांधायचं. बांधायचा विषय, किंवा रेडी घ्यायचं असेल तर तुम्ही लोन करू शकताय. सिमेंट मध्ये एसीसी असेल आणि दुसरा अल्ट्राटेक असेल, या दोन्ही मधलं तुम्हाला best कुठलं वाटतं? अल्ट्राटेक बेस्ट. स्टील मध्ये टाटा आहे आणि दुसरं कुठलं ब्रँड म्हणतात? जिंदाल आहे. जिंदाल. दोन्ही मधलं तुला कुठलं बेस्ट वाटतं? मला जिंदाल. जिंदाल का? जिंदालच का? फ्लेक्झिबिलिटी छान आहे. रेट मध्ये काय फरक आहे? रेटमध्ये फरक आहे. एखादं काम आपण करतोय आणि 25-30 लाखाची साईट आहे, तर आर्किटेक्चर हायर करावं का फक्त सिव्हिल इंजिनियरवर काम करून द्या? सिव्हिल इंजिनिअरवरून करू शकतो. पण करतो म्हणजे तेवढ्याच कामासाठी तो ऑप्शन आहे, किंवा आर्किटेक्ट प्लॅनिंग डिझायनिंग हा करू शकतो. ऍडव्हान्स असतं त्यामुळे. जर बजेट असेल हम्म. तर मटेरियलची जी क्वालिटी आहे ती क्लायंटने स्वतः पण सजेस्ट करून इम्प्रूव्ह करू शकतात. मटेरियलमध्ये वीट वापरतो आपण, त्यामध्ये आता सिमेंटच्या विटा आलेल्या आहेत, बऱ्याचशा म्हणजे चिरा विटा आहेत. आणि आपल्याकडची पश्चिम महाराष्ट्रातली फेमस हा. ऍज अ सिमेंट म्हणून थिंकिंगमध्ये तुला बेस्ट कुठलं वाटतं? मला लाल भाजी बीट. का रे लाल सिमेंट का? का लाल विटच का? म्हणजे सिमेंटचे जे विटा आहेत आता त्याचे काय performance आहेत? ते साईज मध्ये जरा फरक 19-20 होते, फरक पडतोय. आपल्या भाजी विटीचं काय प्लस पॉईंट आहे शिवदास? ते कठीण असते, त्यानंतर त्याच्यामध्ये बांधकाम केल्यानंतर लाईफ लाईफ जास्त आहे. किती इंची असतात विटा? 9 इंची, 6 इंची आणि 4 इंची असे 3 प्रकारचे विट येतात. आता मॅक्झिमम आपल्या इकडचं काम तर लाल विटामध्येच हा. होतं मॅक्झिमम. हा, बंगलोचं जे काम आहे ते लाल विटामध्येच शक्यतो लाल करतात. विटामध्ये. काही आता ट्रेंड आले की कोकण साईडला पण गेला ना, हे चिराची विट वापरले जातात. लाल विटाचं तुझ्या हिशोबाने छान मॅन्युफॅक्चरिंग किंवा मोठं मॅन्युफॅक्चरिंग सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये कुठं आहे, किंवा कर्नाटक वगैरे साईडला कुठून येतो माल जास्त? मिरचीतच आपल्या आहेत सगळे. हे का? एक भट्ट्या जो विषय आहे, कर्नाटकमध्ये पण बऱ्याचशा लाल विटांच्या भट्ट्या आहेत. सगळीकडे मिळते. रेट मध्ये त्यामध्ये पण काय फरक असतो का लाल विटांमध्ये? किती इंची असतात विटा? नॉर्मली बांधकाम किती इंची मध्ये चालते? नॉर्मली आउटर वॉल 9 इंची असते, इनर वॉल 4 इंची असते. तुझं जर सजेशन असेल तर लाल वीट आणि सिमेंटच्या ज्या विटा आल्या तर चिरा आहे, तिन्ही मधलं तुला बेस्ट सगळ्यात तुझं पर्सनली सजेशन काय असेल? काय यूज करा? लाल बीट मध्येच. लाल वीट मध्ये. आणि टाईल्स मध्ये म्हणजे आता जे ग्लॉसी टाईल्स आहेत बरेचसे ऑप्शन. टाइल्स मध्ये कंपनी वाईज त्याचे क्वालिटी बघायला मिळते आपल्याला. समज आता माझं बजेट कट टू कट आहे आणि फर्निचर वगैरे इंटेरियरचा मी प्लॅन केलाय, पण थोडंफार बजेट वाढल्यामुळं थोडं 19-20 झालंय बजेटमध्ये. तर मी आता लगेच डिसिजन घेतला पाहिजे इंटेरियरचा लोन वगैरे करून, का घर मी पूर्ण स्टेबल करून मग परत फर्निचर वगैरे interior आपलं बांधकाम चालू असतानाच फर्निचर ही गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे परत फोडा होऊन जाते. नंतर ते कसं हा वाढत जातात हा. गोष्टी, म्हणजे फोडाफोडी. रेट पण. असं कधी झालंय का की बाबा एखादी गोष्ट बनवल्या आणि तिथं काय ते टेक्निकली गोष्टी चुकल्या पण परत ते सगळं फोडावं लागलं, असं कधी झालंय का? आपण प्लॅनिंग डिझाईन जर व्यवस्थित केलं ना, हा. तरी असं काय होत नाही. तुमचं परफेक्शन आणि तुमचं हा. प्लॅनिंग हे महत्वाचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमचं जर घर स्वप्नातलं बांधायचं असेल आणि शिवदासचा जरी बोलणं एकदम साधं असलं तरी त्याच्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की बाबा एकदम शांत आणि संयमी मुलगा असलेला, लहानपणापासून आम्ही त्याची लाईफस्टाईल बघितलेली आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर फॅमिली शेतकरी कुटुंबातून येऊन तो इथपर्यंत त्याचा प्रवास घेऊन आलेला आहे. आणि इतक्या छान छान त्याने बंगलोच्या साईट आजपर्यंत कम्प्लीट केलेला आहे. त्याचा प्रामाणिकपणा, ट्रस्ट, लोकांमध्ये त्याच्या कामाची जी क्वालिटी आहे ना, तीच काही त्याच्या म्हणजे त्याचं जे काही आजपर्यंत मिळालेलं सक्सेस आहे त्याची खरी पावती आहे. आणि तुम्हाला सुद्धा तुमचं जर घर बांधायचं स्वप्न असेल आणि चांगल्या हातामध्ये ते काम द्यायचं जर तुमचं प्लॅन असेल तर शिवदासचा मिरजेमध्ये त्याचं ऑफिस आहे, कृपा कन्स्ट्रक्शन या नावानं, आणि बरंचसं चांगलं काम तो करतोय. बराच प्रामाणिकपणे तो या सेक्टरमध्ये काम करत आहे आणि बरेचसे आमचे सिव्हिल इंजिनियर मित्र आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि त्यापैकीच हा आमचा एक मराठी मित्र आहे. तर तुम्ही सुद्धा त्याला सपोर्ट करा, त्याच्या फर्मला
कॉल करून तुम्हाला सुद्धा जर काही त्याच्याशी बोलायचं असेल किंवा घर बांधायचं प्लॅनिंग तुमचं सुरू होतंय आणि तुम्हाला सुद्धा काही गायडन्स हवं असेल तर 100% त्याला कॉल करू शकता.